तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि या व्हिडिओमध्ये आपण कीर्तन पाहणार आहोत. चला. सर्वजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगनहितपाणि मण्डनं मण्डनानां तरण तुलसीमालां कन्दं कञ्जनेत्रं सदैर्वलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरो
पंचकृपयाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आता वैवासित पावना ती वासती पंचानन समाना तया श्रोत्या चरणी जाना साष्टांग नमन करीत सो आता गान गंधर्व देवता कोकिल कंठ स्वरा राखा जे कीर्तनी वैवासित लोका तयाची चरणी नमन गा जेणे धर्म जितविलाची वही तो वीर संभाजी नवाई काहो तलायाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी जगाचे अखिल निमित्त उपादान कारक असणारा पंढरीश परमात्म्याला आपण नमन केलेला आहे. त्याचप्रमाणे संत सम्राट ज्ञानोबराया तुकोबराया यांच्या चरणीने साष्टांग दंडवत घालून ज्या प्रांगणामध्ये ज्या राऊळामध्ये ही कीर्तन सेवा आहे अर्थातच श्री भगवान परमेश्वर केदारलिंगाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून संत श्रेष्ठ सोनोबाबा महाराज कुर्णेकर यांचे विद्यमान वंशज हरिभक्तपरायण संतोष महाराज कुर्णेकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून प्रस्तुत सेवेला सुरुवात करू. देखोनिया तुझा सगुण आकार उभा कटी कर ठेवूनिया विठ्ठल विठ्ठल देखोनिया तुझा सगुण आकार उभा कटी कर ठेवूनिया तेने माझ्या चिंता झाली समाधान वाटते सोडावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्व जगद्गुरु तुकोबरायांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराया जगाच्या मायेबापाचं विटेवरच्या मालकाचं आणि पंढरपूरच्या धन्याचं वर्णन करतात. आणि हे करत असताना तुकोबराया म्हणतात की देवा तुझा सगळं आकाराचं रूप पाहिल्यानंतर तू कसा आहेस विटेवर उभा आहेस आणि कटेवर तुझे हात आहेत रे एक. आणि ते पाहिलं ना ते तुझं दिव्य रूप पाहिलं ना की माझ्या चित्ताला काय होतं समाधान प्राप्त होतं. एवढंच नव्हे तेव्हा तुला पाहिलं ना तुझे चरण मला सोडूच वाटत नाही. आणि मग माझी अवस्था कशी होते मी मुखाने तुझं गाणं गायला लागतो रे तुझं गीत गायला लागतो आणि काय राहुळामध्ये तुझ्या मी प्रेम सुखाने नाचायला लागतो ती. आणि देवा खरं सांगू जितकं तुझं रूप सुंदर आहे ना रे त्यापेक्षा तुझं नाम श्रेष्ठ आहे आणि त्यापुढे सगळं तुझ्याच्या मग असे त्या मुलानं माईक उडवलं याचा अर्थ हा माईक काही कामाचा नाही. विठ्ठल विठ्ठल पहा
कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडस आता पहिल्या पदस्पर्शाला तुमच्या चरण स्पर्शाला हात लावून सांगतो की बाबा मी माझा घरचा कार्यक्रम सोडून इथं आलोय बरं का. तेव्हा मला असं वाटतं ना तुम्ही सगळे असं पुढं बसले तर चालेल. प्रत्येकाला बसायला चटई हवी. आता त्याला काय थोडं व्यासपीठाच्या जवळ बसलं तर बरं पडेल मागचे सगळे. आणि मला असं वाटतं जास्त टाइम घेत नाही. पहा ते तिकडे खूप बोलण्याचा आवाज येत आहे. मायबाबांनो कीर्तनाची सेवा सुरू आहे असा आवाज करू नका. आणि ज्यांना खरंच इच्छा आहे ना कीर्तन पाहण्याची, मला वाटतं माझा कीर्तन संपवण्याचा वेळ 9 वाजता आहे आणि माझ्याकडं केवळ पाऊण तास आहे. या पाऊण तासामध्ये कीर्तन सेवा करण्यात बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचा आदर्श बाकीचे असं मनाला वाटलं पाहिजे. बाकीचे कीर्तनकार दररोज येतात दररोज जातात सांगत असतात. आता मला शेवटचं सांगू द्या, बाहेर कोणी आवाज करू नका. जर तुमच्या चित्तामध्ये समाधान पाहिजे असेल ना तर असे पुढे येऊन बसा आणि मुखानं देवाचं नाम घ्या. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त अभंगामध्ये तुकोबराया असे म्हणतात की देखोनिया तुझा सगुण आकार आणि उभा कटिकर ठेवूनिया. पुढे काय म्हणतात की त्याने माझ्या चित्ता झाले समाधान आणि वाटते चरण न सोडे. या अभंगातील तेने माझ्या चित्ता झाले समाधान म्हणजे काय, हा जो समाधान नावाचा शब्द आहे ना त्या शब्दाला प्रस्तावनेमध्ये मला विशेषत्व रूपाने स्पर्श करायचा आहे, प्रकर्षाने स्पर्श करायचा आहे. कारण समाधान इतकं महत्वाचं असतं ना की लहानांपासून थोड्या मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पाहिजे असतं. ते काय पाहिजे असतं? समाधान. पण मग सर्वांना प्रश्न असा पडतो की समाधान म्हणजे आहे तरी काय, त्याचा अर्थ तरी काय? समाधान ही क्रिया आहे की समाधान ही भावना आहे? समाधान ही शरीराची क्रिया आहे की समाधान ही मनाची भावना आहे? समाधान हे शरीराच्या क्रियेनं मिळत असतं की समाधान हे मनाच्या भावनेने मिळत असतं? असे कित्येक प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये भेडसावत असतात आणि असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये उपस्थित होत असतात. मग याची व्याख्या सांगत असताना तत्वज्ञानानं असे सांगितलेले आहे. तत्वज्ञाते असे म्हणतात की समाधान म्हणजे काय? समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाही तर समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. कशामध्ये आहे? तत्वज्ञाते असं म्हणतात की समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाही तर समाधान कशामध्ये आहे? वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. मला सांगू द्या, वृत्ती हे निवृत्ती झाली मग जन न दिसे तेथे. किंवा तुकोबरे असं म्हणतात, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी पहुडईन तुमच्या चित्ताची वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. मला सांगू द्या, थोडस तुम्हाला कळेल असं सोप्या भाषेत सांगतो. पहा कसं असतं ना की निवृत्त हा शब्द वेगळा आहे आणि निवृत्ती हा शब्द वेगळा आहे. बसलेला ते एखाद्याला वाटेल की निवृत्त म्हटलं काय आणि निवृत्ती म्हटलं काय दोन्ही एकच आहे. नाही नाही नाही, मला सांगू द्या, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून प्रपंचाच्या दृष्टिकोनातून निवृत्त हा शब्द महत्वाचा आहे. कोणता? निवृत्त. निवृत्त. कारण प्रपंचाचा जो शब्द आहे तो निवृत्त आहे आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून जो शब्द महत्वाचा आहे तो कोणता? निवृत्ती. बोला निवृत्ती. निवृत्ती. कारण काय? निवृत्त हा जो शब्द आहे ना त्याला वयाची मर्यादा आहे. म्हणजे कसं, लोक सेवा करत असतात, 58 वर्षे 60 वर्षे सेवा देतात. गव्हर्नमेंट मध्ये म्हणा किंवा प्रायव्हेट मध्ये म्हणा, 58 वर्षे 60 वर्ष असा त्यांचा कालावधी असतो. आणि तो संपला की माणसं काय होतात? निवृत्त होतात. बरोबर की नाही? ऍज ही कॅन से रिटायरमेंट. बरोबर? याला निवृत्त म्हणावं म्हणजे रिटायरमेंट व्हावी. म्हणजे जिथं वयाची अट आहे त्याला म्हणावं निवृत्त आणि जिथं वयाची अटच नाही त्याला काय म्हणावं? निवृत्ती. त्याला काय म्हणावं? निवृत्ती. म्हणजे
चित्तामध्ये समाधान प्राप्त करायचं असेल तर वयाची मर्यादा नसते, तर मनाच्या भावनेची गरज असते. याला म्हणा समाधान. म्हणजे बरं बाबा एकदाच माईक ऑपरेट करा, कारण माझ्याकडे फक्त पाऊण तास आहे. विठाल विठाल वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. काय म्हणा? समाधान. हा समाधानाचा आपल्याला पहिला अर्थ सांगता येईल, पण दुसऱ्या अर्थाचा विचार करता असं लक्षात येतं की चित्त चित्त न राहता चित्त चिद्रूप होणं याला समाधान म्हणा. चित्त चित्त न राहता चित्त चिद्रूप होणं याला काय म्हणा? समाधान म्हणा. सहज एखाद्या वारकरी बाबाला विचारलं की बाबा कसं चाललंय, तर तो कुटुंबाचं प्रमाण देऊन आपल्याला सांगत असतो की ठेविले अनंते पैसेची राहावे. तो असं म्हणतो देवाला ठेवले तसे राहावं. पण त्यांची चुकी काय होते माहित आहे का, की त्यांनी फक्त पहिलं अर्धवट प्रमाण पाठ केलेलं असतं. पुढचं प्रमाण फार महत्वाचं आहे. चित्ते असू द्यावे
तुला पाहिल्यानंतर हा माझा देहभाव काय झाला, हरपून गेला. एवढंच नव्हे, आता मला सुखही कळत नाही आणि आता मला दुःखही कळत नाही. तेव्हा तहानही हरपून गेली आणि भूक सुद्धा हरपून गेली. आता माझ्या चित्ताला काय झालेलं आहे, समाधान प्राप्त झालेलं आहे. पण हे समाधान प्राप्त होण्याचं कारण काय, अभंगाचं प्रथम चरण. तुझा सगुण आकार उभा कटी कर ठेवून या. तुकोबराय म्हणतात, देवा मला समाधान प्राप्त झालेलं आहे. माझ्या चित्तामध्ये काय प्राप्त झालेलं आहे, समाधान प्राप्त झालेलं आहे. पण समाधान तुझं ते सुंदर ध्यान आहे. तू कसा आहेस, बेटेवर उभा आहेस आणि कटेवर तुझे काय आहेत, हात आहेत.
इतकं सुंदर तुझं रूप आहे ते पाहिल्यानंतर मला काय होतं, माझ्या चित्ताला समाधान प्राप्त होतं रे. नाहीतर व्यवहारामध्ये प्रापंचिक जीवनामध्ये चालत असताना समाधान माणसाला मिळतं का? नाही मिळत. मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये तुम्ही टीव्ही घेतला तर तुम्हाला समाधान वाटतं की नाही? हो तर म्हणा, नाही तर नाही म्हणा. मला जायला बरं. टीव्ही घेतला तर बरं वाटत असतं आपल्याला, वाटतं की नाही? हो असं म्हणा. हो. आणि समोरच्या घरामध्ये जर टीव्ही नसेल तर आपल्याला जरा जास्तच ऐकताय, कळतंय माझं कीर्तन, कळतंय तुम्हाला? ते काय झालं, थोडी व्यवस्था अशी केली आहे ना की आम्हाला काहीतरी वरच्या वरच नेऊन ठेवलं, त्यामुळे जरा अवघड झालं आम्हाला. कीर्तन करायचे, आम्ही सगळे पंढरीचे वारकरी आहोत, आम्हाला वाळवंटात कीर्तन करायची सवय. कसं, लोकाचारात बसून पारमार्थिक दृष्टिकोन. हे असं वरच्या वर कुठेतरी नेऊन ठेवलं ना की सगळं बाबा तिकडे बसलेले सगळे कदम साहेब, रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, तुमच्या घरी टीव्ही असणं हे समाधान आहे, समोरच्या घरी नसणं हे जरा जास्ती समाधान आहे. पण तुमच्या घरी टीव्ही असणं हे समाधान आहे, बरोबर आहे. पण तुम्ही 10,000चा टीव्ही आणला बाबू. आता किती आला? 10,000चा. पण समोरच्यानं जर 15,000चा टीव्ही आणला तर तुमचं समाधान जास्त आहे की कमी? बोला बोला. तुमचं समाधान जर समोरच्यानं 15,000चा टीव्ही आणला की जास्त आहे का कमी आहे? बोला बेणेकरी बाबा, तुम्हाला तरी कशात समाधान? इकडे बाबाजी महाराज रामकृष्ण. हा, जर समोरच्यानं 15,000चा टीव्ही आणला तर आपल्याला जास्त समाधान आहे का कमी आहे? आता तिकडे टोपीवाल्या बाबांना एक लास्ट प्रश्न विचारून या प्रश्नाला पूर्णतः पूर्णविराम देतो. बरं का टोपीवाले बाबा, मी तुम्हाला पाहिलंय, इकडे पहा. जर तुम्ही 10,000चा टीव्ही आणला आणि समोरच्यानं 15,000चा टीव्ही आणला तर तुम्हाला समाधान होईल का नाही? इकडे बघा, माझ्याकडे असे का बरं लाजतात? बरं असू द्या, मीच त्याचं उत्तर देतो. जर आपण 10,000चा टीव्ही आणला तर आपल्याला आनंद आहे, पण शेजारच्यानं 15,000चा टीव्ही आणला तर आपल्याला समाधान. व्यवहारात असंच आहे ना माई बाप? मला सांगा, आपण रस्त्यानं जाता 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 कदम साहेब, आपण कित्येक असे समाधान टी हाऊस, समाधान रेस्टॉरंट पाहतो की नाही? बाबाला पाहतो की नाही? हा, पाहत असतो. पण मला सांगा, त्या समाधान टी हाऊस मध्ये काम करणाऱ्याला तरी समाधान असतं का नसतं? तुम्ही बोला ना. काय रागवले का तुम्ही? मी तुम्हाला म्हटलं की माझ्या घरचा कार्यक्रम सोडून मी तुमच्यासाठी मुंबईवरून आलो आणि तुम्ही जर बोलले नाही ना, अतिशय दुःख आहे. कारण मी अजून दुःखाच्या पलीकडच्या अवस्थेला पोहोचलेलो नाही. ते समाधान रेस्टॉरंट मध्ये कधीतरी जाऊन विचारा की बाबांना तुम्हाला समाधान आहे का? कारण तिथे जाणारे कस्टमर एवढे विचित्र असतात. एक जण गेला त्या समाधान रेस्टॉरंट मध्ये आणि त्यानं प्रश्न केला. 2 जण होते बरं का पम्याला. किती जण? अगदी छोट मित्र. समोरच जांभळी गेली. 9चा टाइमच आहे. ते समाधान रेस्टॉरंट मध्ये 2 जण गेले आणि त्यांनी विचारलं त्या वेटरला
की अतिशय गरम काय आहे? काय प्रश्न केला? अतिशय गरम काय आहे? तर ते कामगार जे होते ते जरा खोडकरच होते. तो म्हणाला अतिशय गरम विस्तव आहे. काय? विस्तव. आता विस्तव कोणी खात का तुमच्याकडे? नाही ना खात. बाळा खातो का विस्तव? नाही. हा म्हणजे ते म्हणाले अतिशय गरम काय? विस्तव. मग त्या वेटरला वाटलं हे कस्टमर काही बोलणार नाही, ते ऐकून पण ते त्याच्या पुढचे चावत होते. ते म्हणाले ठीक आहे विस्तवच गरम आहे ना, मग 2 प्लेट आणा. किती प्लेट? 2 प्लेट. आता तो जरा जास्तच खोडकर होता बरं का मुकुटराव, जास्तच खोडकर होता. मग त्याला प्लेट मधून काय आणलं? विस्तव. आणि ठेवलं त्यांच्या पुढे. त्याला पाहायचंच होतं हे करतात काय, कसं खातात. पण ते इतके हुशार होते ते पट्टे, त्याने खिशामध्ये हात काढला आणि असं केलं आणि लावली आणि फुंकर म्हणजे समाधान टी हाऊस मध्ये समाधान नाही, समाधान रेस्टॉरंट मध्ये समाधान नाही. मग तुकोबराव म्हणतात माझं जे चित्तामध्ये समाधान आहे ते कुठे? देवा तुझं रूप पाहिल्यावर जितकं मला समाधान होतं ना तितकं मला कधीच होत नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कडा लोकल्या. टाइम झालेला आहे आणि पंढरपुरामध्ये फक्त विठ्ठल नाहीये, सोबत कोण आहे? रुक्मिणी सुद्धा आहे. म्हणून भजन करा. विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी. टाळी वाजवा माईबाप, टाळी वाजवा. भजन करा. विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी.
देखून या तुझा सगुण आकार उभा कटी कर ठेवून या तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे मुखी गातो गीत वाजवितो टाळी नाच सगुण आकार उभा कटी कर ठेवूया तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण सोडावे. महाराज असं म्हणतात, ए सावळ्या विठ्ठला माय बापा मधुसूदना मोहना मनोहरा श्रीकृष्णा विठ्ठला पांडुरंगा तुझं रूप इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे ना ते बस पाहवत राहावंसं वाटतं. त्यानं माझ्या चित्ताला काय मिळतं महाराज? समाधान मिळतं. आणि समाधान इतकं मिळतं ना ते रूप पाहिल्यानंतर मला तुझे चरण सोडावेसे सुद्धा वाटत नाही. मला खरं सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला, जर आपण पंढरपुरामध्ये गेलो आणि जर पांडुरंगाचं दर्शन घेतलं, ते दर्शन घेतल्यावर तुम्हाला तिथून निघावंसं वाटतं की त्या विठ्ठलाला पाहावंसं वाटतं? पाहावंसं वाटतं. बोला ना, आता एकदम साधा साधा क्वेश्चन आहे, साधा साधा प्रश्न. बोला, पाहावंसं वाटतं की निघावंसं वाटतं? पाहावंसं वाटतं. का बरं? का? कारण ते रूप फार सुंदर आहे हे तुम्हाला कळालेलं आहे. वाटते चरण न सोडा, इतकं त्याचं रूप सुंदर, इतकं सुंदर आहे. हा, मला सांगू द्या बरं का, एक मंगळवेढा नावाचं गाव होतं. कोणतं? मंगळवेढा. आणि त्या मंगळवेढा गावामध्ये एक लहान अशी, लक्ष फक्त सर्वांग ठेवून आहे का, मी खरं सांग